आणि आता एक नजर टाकूयात 9 राजकीय बातम्यांवर। पालघर दौऱ्यावर शिवसंकल्प अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार, तर पालघर महासंस्कृती मेळाव्याला लावणार उपस्थिती। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायला हवा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट करत मागणी। हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या भाजपला बाळासाहेबांचं विस्मरण, 5 नेत्यांना भारतरत्न पण त्यात सावरकर आणि बाळासाहेब नाहीत, संजय राऊतांचं ट्विट करत भाजप सरकारवर टीकास्त्र। आम्हाला बाळासाहेबांचा विसर पडलेला नाही, समृद्धी महामार्गाला आम्ही बाळासाहेबांचं नाव दिलं, कुठल्याही गोष्टीवर भोंगा वाजवायचा, गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा। पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंची गाडी फोडली, निखिल वागळेंच्या गाडीवरती भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक। हल्लेखोरांना फडणवीसांनी पाठवलं, निखिल वागळेंचा थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप, भाजप आणि पोलिसांमध्ये संगनमत, वागळेंची टीका। निखिल वागळे यांच्या निर्भय बनो सभेला भाजपचा विरोध, यातूनच वागळेंवरती हल्ला, भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। पुणे पोलिसांना हल्ल्याबाबत माहिती होतं, पोलीस दल भाजपनं विकत घेतलंय, आमच्यावरील हल्ल्याला पुणे पोलीस जबाबदार, निखिल वागळेंचा पोलिसांवर गंभीर आरोप। 4 तास आम्हाला डिटेन केलं, लक्षात घेत असो 4 तास डिटेन केलं असिफच्या घरी। माझं कसं होतं, मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करतो, पण मधून मधून उसळी मारतेस। मग 2 वेळा मी त्यांच्यावर तुटून पडलो की तुम्ही आम्हाला सोडत का नाही। शेवटी आमच्या लक्षात आलं 40 स्पेशल बँकचे पोलीस होते, 40